आनंद गुरुपादाम्बुजन्मणे सर्विलासमामोहग्रासैककर्मणे पुण्डरीकवरदानधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व की जय। रामकृष्ण। किती श्लोक झालते? एक का दोन? तीन श्लोक झाले। पहिल्या पाठात दोन झाले। द्वैत विवेक प्रकरणातला तिसरा श्लोक सांगा. दगड पाठ केला? पाठ नाही केला. पाठ कोणी कोणी केला? सगळे ताई केला पाठ. सांगा. मायेप्रमाणे म्हणजे ईश्वर मायेप्रमाणे सर्व कार्य समुदायाचे हा राजाप्रमाणेच नियमन करीत असल्यामुळे त्याला महेश्वर असे विवेकी मोठ्या आदराने म्हणतात. त्याला काय म्हटलेलं आहे? महेश्वर असा शब्द प्रयोग मोठ्या आदराने म्हणतात. कारण राजाचा नेहमी आदर असतो. हा तो राजांचा राजा, सार्वभौम चक्रवर्ती राजा जर कोण असेल तर हाच आहे. पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम असं म्हटलं. तेव्हा असा सार्वभौम राजा कोण असेल चक्रवर्ती तर तो हा देव. त्याला म्हणून तो नियमन करतो, तो महेश्वर असं नाव आहे. आणि मग आता याच अर्थी असलेले येतरी उपनिषदाचे पहिलेच वाक्य येथे अर्थता घेतात. त्याच्यासाठी आपला मुख्य विषय काय होता माग आलेला की जीव जगाचं कारण आहे का ईश्वर जगाचं कारण आहे असा विषय होता. मुख्य विषय तो होता मागच्या श्लोकात आलेला की जीव, कारण जीवाचं अदृष्ट तिथं काम करतं. मग लोकांना वाटतं जीव अदृष्टाप्रमाणे या ठिकाणी राहतो, पण जगत निर्माण करणारा कोण? तर जीव हा जगत निर्माण करू शकत नाही. जीव हा कार्य रूप आहे, म्हणजे तो कार्य आहे. आणि कारण स्वरूप कोण असेल तर ईश्वर असा आहे. म्हणून इतकं भव्य दिव्य अचिंत्य कार्य कोण निर्माण करेल तर ईश्वराशिवाय होत नाही. तर याचा विचार मागच्या श्रुतीमध्ये आपण केलेला होता. तर त्यावेळेला उपनिषदातला विचार श्रुती सांगितली. आता ऐतरीय उपनिषदात आलेलं वाक्य सांगतायत. अर्थता या ठिकाणी त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याच्यासाठी श्लोक सांगितलाय. आत्मा वा इदमग्रे भूत सईक्षत सुजाइति संकल्पने सुजा लोकान सयेतानिति ब्रह्मोचा. सृजलोकान संकल्पेन सृजलोकान सयेतानिति बहवृचाः. अन्वयार्थामध्ये सांगितलंय अग्रे इदम आत्मा वै अभूत. म्हणजे सृष्टीच्या पूर्वी हे सर्व जगत आत्माच होतं. आत्माच होतं. काय श्रुती? सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी हा एक आत्माच होता. एकमेव अद्वितीयं ब्रह्म. नाही, एकमेव अद्वितीयं ब्रह्म. एकमेव अद्वितीयं ब्रह्म. सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी एक आत्माच होता. एव अग्रासीत. आत्मा एव काय श्रुती? सदैव सौम्य इदम अग्र आसीत. त्याच्या आधी एक केवळ आत्माच. नंतर अहम सुजे इति सहा ईश्वर. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मग ती सृष्टी उत्पन्न करावी अशा प्रकारचा संकल्प ईश्वराने केला. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण त्याने काय केला? हा त्याच्या संकल्पाप्रमाणे सृष्टी केली. म्हणून ईश्वराचा संकल्प हा सत्य आहे. जीवाचा संकल्प सत्य होत नाही, तो कार्यामध्ये जातो. आणि मी आता सृष्टी करावी असे त्याने आलोचन केलेले. आणि स येतान लोकां संकल्पेन असुजर. मग त्याने हे सर्व लोक संकल्पाने निर्माण केले. इति बहवृचाः अहुहु असे ऋग्वेदाचे अध्ययन करणारे म्हणतात. तर प्रकाशमध्ये सांगितलंय का पूर्व श्लोकस्थ वाक्याप्रमाणेच हे आत्मा वा इदमेक एवाग्र असी नान्यत किंचित नमिषत स इक्षत लोकांनो सुजा इति.
श्रुती आली आहे तरी उपनिषदातली श्रुती आहे. इदम एकः एव अग्रह, एकः येतं बरं का. इदम एकः, कारण ए आलाय पुढं. एव अग्रह आसीत न अन्यात किंचित न मिषात ईशत ईशत न ईशात सई. इक्षत लोकान न असृजा इति. काहीतरी उपनिषदातली ही श्रुती आलेली आहे. काय म्हणते की परमेश्वरच जगत निर्माण करतो. अद्वितीय परमेश्वरच या जगताचा निर्माता आहे. मग इदम या शब्दाची व्याख्या पूर्वी एकादशेंद्रिय. दुसऱ्या प्रकरणातल्या 18व्या श्लोकात आलेली एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रो नापी. एकादशेंद्रिय युक्त्या म्हणजे एक दशेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय, एकादशेंद्रिय म्हणजे 11 इंद्रिय मनासहित. तर त्याच्यामध्ये त्याने त्याच्याद्वारे शास्त्राच्या द्वारे आणि युक्तीच्या द्वारे या गोष्टी काय होतात, सिद्ध होत आहेत. असा विचार कुठं आलाय? तिसऱ्या प्रकरणातल्या 18व्या श्लोकात आलेला होता. गेल्या वेळेस झाला होता ना. तिसऱ्या प्रकरणातला 18वा श्लोक. एकादशेंद्रिय युक्त्या शास्त्रे ज्ञात्यावगम्यते यावत् किंचित भवेदेत इदं शब्दोदितं जगत. मनासह 11 इंद्रियांनी अनुमानाने म्हणजे युक्ती व शास्त्रानेही, शास्त्र झालाय तिथे, शास्त्रानेही जेवढे म्हणून जगत ज्ञात होते ते सर्व इदम शब्दाने सांगितले आहे. म्हणजे इदम पदाचा अर्थ काय काय आलं की या सृष्टीला कसं जाणलं जाईल तर 11 इंद्रिय तर्काने म्हणजे युक्तीने आणि शब्द प्रमाणाच्या द्वारे जाणलं जातं. असा इदम पदाचा अर्थ मागा आला होता. आपला मूळ विषय काय आहे की भगवंताने सृष्टीची उत्पत्ती केली जीवाच्या कर्मानुसार केली. ईश्वराने जरी निर्माण केलेलं असले जगत तरी कर्मगतीनुसार अदृष्टानुसार तयार झाली. आणि त्या सृष्टीचा व्यवहार कसा झाला रिया आत्ता सांगितल्याप्रमाणे हिदम पदात एवढे आले त्यांच्याद्वारे होतो, इंद्रियांच्याद्वारे. सृष्टीचा पूर्वीचा काल म्हणजे प्रलय काल आहे. हे उघडच झालं. हा, एक सृष्टी तयार झाली म्हणजे त्याच्या आधी सृष्टी होतीच. त्याच्या आधी सृष्टी होती तर तिचं काय झालं म्हणजे प्रलय झाला. मागच्या सृष्टीचा प्रलय होऊन ती अव्यक्तामध्ये जाते. अव्यक्तापासून पुन्हा व्यक्त होणं म्हणजे उत्पन्न होणं. म्हणजे प्रलय होतो त्यावेळेला ती सृष्टी कुठे गेली तर अव्यक्तात गेली. आणि सृष्टी उत्पन्न झाली म्हणजे व्यक्त झाली म्हणजे प्रगट झाली. मग ती परत प्रगट झाली तर प्रगट झाल्यानंतर पुन्हा तिची मध्यस्थिती आली, नंतर परत प्रलय स्थिती आली. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे माणसाच्याच मागं लागलेत असं नाही तर सृष्टीच्या मागं लागले. म्हणजे सृष्टीमध्ये जन्म घेणारा हा जो जीव आहे त्याला शरीरात जन्म मिळाला म्हणजे शरीराला मिळाला. आणि त्या शरीराला जन्म मिळाला की शरीराची मध्यस्थिती आणि शरीराची उत्तर स्थिती म्हणजे पुन्हा आणखीन अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यति. या जरी षड भाव विकार दिले त्याच्यात तरी उत्पत्ती स्थिती आणि लय किंवा नाश. तर हे 3 गोष्टी सगळ्याच्याच मागं लागल्या या उत्पन्न झालेल्या पदार्थाच्या. म्हणून सृष्टीच्याही झाल्या. मग ज्या अर्थी सृष्टी निर्माण केली तर मग त्याच्या पूर्वी एक सृष्टी असली पाहिजे. हो, मग त्या सृष्टीमध्ये परत जीव आहेत. हा, त्या जीवामध्ये एक मानव योनी आहे म्हटले. हो, त्या मानव योनीला अधिकार आहे. कोणता? कर्मात पाप पुण्य उत्पत्तीचा अधिकार केवळ मानवाला आहे. बाकीच्या प्राण्यांना हा अधिकार नाही पाप पुण्य उत्पत्तीचा. म्हणजे त्यांच्याकडून पाप त्यांना भोग योनी म्हटली आहे. किंबहुना माणसापेक्षा एक श्रेष्ठ योनी. कोणती? देव योनी. तर त्या देव योनीमध्ये सुद्धा अधिकार नाही पाप पुण्याचा. म्हणजे देव योनीला पाप पुण्याचे अधिकार नाही.
कारण त्यांना पापपुण्याचे अधिकार नाही, कारण त्यांनी निर्माण केलेलं पापपुण्य हिशोबात धरलं जात नाही. पापपुण्य करत नाहीत असं नाही, हिशोबात धरलं जात नाही. इंद्राकडून चुका घडल्या, काही चुका घडल्या, तर त्याला त्याचे फल मिळायला पाहिजे का नाही? मग इंद्राच्या चुका, शाप वेगळा आहे. इंद्राला शाप मिळायला याची उदाहरण आहे. शाप भोगावा लागेल त्याला, पण ज्या चुका म्हणजे त्यांनी विसंगत कर्म केलं तर त्याला त्याच्यातून त्याचं गृहीत धरलं जात नाही. आणि पुण्य केलं इंद्राने तरी पण नाही होत, त्याला नाही होणार. ते फक्त आहे ते पुण्य. किंवा खालच्या जसं आता जे प्राणी आहेत, एखाद्या बैलाने पुण्यकर्म केलं नाही होणार पुण्य त्याला पहिले पुण्यकर्म काय केलं असेल समजा त्याला खायचा घास दुसऱ्याला देऊन टाकला, मग सेवा करतोय ते माणसाची, त्याला त्याच्या नावावर पुण्य पडतंय का? नाही. बरं त्याने कोणाला लाथा मारली ना, कंबरट मोडलं, तरी सुद्धा त्यालाही काही पाप नाही. किंवा त्यांनी पूजा नाही केली देवाला तरी त्याला पुण्य नाही. तर असा आहे. पण मानवावरती संपूर्ण जबाबदारी मानवाकडे, म्हणूनच धर्म हा मानवावर काम करतो. वरच्या देवादिकांना सुद्धा धर्म नाही आणि खालच्यांना सुद्धा धर्माचं पालन करायचं काम नाही राहिलं. आणि मानवावर धर्मव्याप्ती आली आणि त्याने धर्माने वागून अधर्म टाकावा, म्हणजे पाप करायचं नाही. आणि धर्म या पदाचा अर्थ पुण्य असा केलेला आहे. आणि त्यांनी पुण्यात्मक आचरण करणं याचं नाव धर्माचरण करणं. वाईट वागत असेल आणि धर्मही म्हणतो, काय कामाचा त्याचा धर्म? तो म्हणजे वृत्ती वाईट आहे, वाईट कर्म करतो वाईट, आणि ते म्हणते धर्माने वागतो. हे धर्माने नाही, तो अधर्माने वागतोस, पाप करतो. तर हे सगळं काम कोणावर अवलंबून आहे? मानवावर. मनुष्य योनी, प्राण्यांच्या भोगयोनी, देवाची भोगयोनी आणि माणसाची कर्मयोनी आहे. कर्मयोनी वेगळी आणि भोगयोनी वेगळी. प्रलयकालीन सृष्टी आत्मस्वरूपात लीन झालेली होती ती, मग प्राण्यांची आणि मग आता त्या लीन झालेल्या कोणाचे कर्म सन्मुख येतात. आता पशुपक्ष्यांना कर्म नसतात असं नाही, त्यांचे कर्म आहेत, पण त्यांनी आता पशुच्या शरीरातलं केलेलं कर्म नाही. पूर्वी तोच पशु कोण होता? मानव होता. आणि मानवात त्यांनी काय केलं? पशुसारखा वागला किंवा निषिद्ध कर्माचरण झालं. आणि मग त्याच्यामुळे कुठे गेला तो? अधोगतीला. अधोगती या पदाचा अर्थ खालची शरीर प्राप्त होऊन जाणं. अधोगती दुसरी काही नाही, दुसऱ्या शरीरात गेला. त्या शरीरामध्ये काही नाही, भोग व्यवस्था तुटपुंजी आहे. म्हणजे जसं आता मुंगळ्याला तहान लागली तर त्याने काय डेरा ठेवलाय का? नाही. त्याला तहान लागली तो किती बी त्यात तहानलेला असतो. आणि मग प्रारब्ध जर अनुकूल असेल तर त्याला पाणी मिळतं. किंवा जलधारा सुद्धा, पावसाच्या धारा त्यांच्या प्रारब्धाला अनुकूल प्रारब्धानुसार येतात. एवढ्या सगळ्या सृष्टीत का ह्यांना सुद्धा आता हे वाळून गेलं का नाही गावात? हे गवत वाळून गेलं म्हणजे ह्याला पाणी नाही. पण ह्यांचं जर कर्म अनुकूल असेल तर पाऊस येईल, आणि ह्यांचं कर्म जर त्याला अनुकूल नसेल तर हे जळून जाईल. म्हणजे अशी सगळी व्यवस्था लागलेली. मग कर्मसंगतीनुसार पुढचे. पण हे गवत पूर्वी माणसं होती, त्याच्यातले आहेत ते माणूस होता. म्हणजे इतके जीव आहेत असंख्य. आपण फार थोड्या जीवांचा हिशोब पाहतो. जीव म्हणलं की आपल्याला वाटतं माणसं, नुसती माणसं नाही, तो इतके असंख्य जीव आहेत. काही तर आपल्याला दिसत सुद्धा नाही डोळ्याला, असे सूक्ष्म फिरताना दिसते याच्यामध्ये आहेत. असे अब्जावधी जीव आहे. आणि त्याच्यातला एक जीव मी आहे. तर आपलं काय अस्तित्व आहे बरं या विश्वाच्या मानाने? आपलं काय, कशातच काय नाही, कशाचंच त्याचं काहीच अस्तित्व नाही. त्याने फक्त भगवत शरणागती करावी आणि मुक्त होऊन जावं, म्हणजे देव होईल. नाहीतर हे जीव म्हणून राहिलं तर हे अशीच व्यवस्था आहे, अवस्था आहे सारखी. तेव्हा या किड्या मुंग्याचे प्रारब्ध काम करतं. मानवाचंच प्रारब्ध आहे असं नाही. किड्या मुंग्यांना संचित प्रारब्ध आहे, पण त्यांना क्रियमान नाही. कोणाला? किड्या मुंग्यांना क्रियमान नाही, कारण पाप पुण्य होत नाही, त्यांच्याकडून होत नाही. पण प्रारब्धाने भोग प्राप्त होतात आणि संचित मात्र जळत नाही. म्हणून दोघांसाठी निकृष्ट जे आहेत पशुपक्षादी यांच्यासाठी संचित आणि प्रारब्ध आहे. देवादिकांसाठी संचित आणि प्रारब्ध आहे. आणि मानवासाठी संचित, प्रारब्ध आणि क्रियमान आहे.
हा म्हणजे ते तिन्ही आले हे लक्षात ठेवा, म्हणजे मग संगती लागेल. यांना हे तिघांमध्ये बांधले गेलेले. पुढे म्हणून मग कर्मानुसार सृष्टीची उत्पत्ती आलं का नाही. मग तिथे सृष्टीची उत्पत्ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्या जीवाची मागची कर्म हिशोबात घेतली जाते. आणि की कोणती योनी लागलेली, तुमचं अंतःकरण हेच कोणी हे मेमरी कार्ड, आणि त्या मेमरीमध्ये काय बसलेलं आहे, पाप पुण्य दररोज सारखं जमा होतं. म्हणजे मी जे काही कर्म करतो हे कर्म लिखाण करण्यासाठी सेपरेट माणसांची व्यवस्था गरजच नाही, तुमच्याकडेच दिलं ते ठेवायला. ते म्हणले कोण आहे पाहायला, तूच आहेस, तुझं मनच आहे. ते म्हणले एखाद्या माणसाने अंधारात चोरी केली, पोलीस बी नाहीत, कोणी माणसंही उठलेली नाहीत, काही नाही, ते म्हणले कोणच नव्हतं. त्यामुळे आपली चोरी कुठंच लिखाण झाली, लिखाण कुठं झाली, त्याच्याच अंतःकरणात झाली. आणि मग म्हणून कुठलीच गोष्ट सुटत नाही, हा डोक्यातलंच काढून टाकलं. ते आपण काही करा, अंधारात करा, प्रकाशात करा, कुठेही करा, जिथे जाल तिथे करा, ते कर्म त्या व्यक्तीच्या सोबत येतं. आणि त्या कर्माचं रूपांतर पाप पुण्यात केलं जातं. त्याचं रेखाटन अंतःकरण रूपी मेमरी कार्डमध्ये जातं. ती मेमरी कार्ड ज्याच्या मोबाईलमध्ये टाकलं जाईल त्या मोबाईलमध्ये चालू होईल. आता कोणत्या मोबाईलमध्ये चालू होतं, कुत्र्याच्या. कुत्र्याला मोबाईल करा, कुत्र, मांजर, डुक्कर, माणूस हे मोबाईल आहेत. आणि अंतःकरण ही चिप्स आहे त्याच्यातून, आणि ती त्याच्यात जशी गेली तशी काम करते. मग त्या कुत्र्याच्या शरीरात का गेली, त्याचं कर्मच कुत्र्याच्या शरीराचं सन्मुख झालं, गेलं तिकडं, ते कुत्रं होऊन पळायला लागलं. ते म्हणले आता पुढे काय होईल, म्हणजे पुढे गवात होईल. कारण ते तर अत्यंत सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म असणाऱ्या अंतःकरणात. बरं झालं हे विज्ञानाने शोध लागल्यामुळे तुम्हाला कळायला सोपं झालं, नाही तर ते लोक म्हणले असतील एवढं कसं काय सूक्ष्म राहील बरं, आणि कसं काय राहील इतकं, आणि ह्यात तर बरंच लिखाण करावं लागतं. आता झाले का नाही, एवढी मोठी ऑफिसेस होते, सगळे दप्तरच्या दप्तर होते, कुठे गेली तुमचे, ते नसते. असे काय करायचं म्हणजे आम्हाला 1964चा दाखला पाहिजे, लगेच. तरी 60च्या नंतरचे मिळतात ना, 60च्या नंतर तर रेकॉर्ड ठेवलंय ना तुम्ही. म्हणजे आम्हाला असं पाहिजे की लगेच त्यांनी ते लगेच टप केलं की ते काढलं निघालं. कसं काय म्हटलंय, त्याला फिडिंग केलं त्यांनी, आणि त्याच्यात ते सगळं ठेवलं. तसं सगळं फिडिंग आपल्या अंतःकरणात झालेलं आहे. किती सोपं देवाचं डोकं येते, कारण सगळ्यात मोठा कम्प्युटर तोच आहे. आपणच हुशार आहे असं समजायचं काही कारण नाही. मानव हा त्याची एक प्रतिकृती आहे. ईश्वर आणि मानव याच्यामध्ये काही विशेष अंतर नाही. मनुष्य हा अगदी देवासारखा आहे, फक्त तो सर्वज्ञ आहे आणि तुम्ही अल्पज्ञ. तो सर्व शक्तिमान आणि अल्पशक्तिमान. तो स्वतंत्र आहे आणि तुम्ही पारतंत्र्य. आता झालं, एवढ्या अंशात फरक पडला, नाही तर देवच आहे तुम्ही. चला वाचा, सांगा. आणि सृष्टी मग नामरूपाने व्यवहाराला जर योग्य झाली तर मग ती उत्पन्न झाली, आपण असं हे बाकीचे देव सुद्धा डिपार्टमेंटल देव आहेत, हे लक्षात ठेवा बरं. मला एक शंका होती, मागच्या पाठात तुम्ही सांगितलं होतं की इथं आत्म्याच्या इच्छाद्वारा, म्हणजे जीवात्म्याच्या इच्छाद्वारा सांगितलं होतं. कोणाच्या? जीवात्म्याच्या इच्छाद्वारा. आत्म्याच्या का जीवात्म्याच्या सृष्टी उत्पन्न होते? आत्म्याच्या इच्छाद्वारा आणि जीवात्म्याच्या दोघांच्याही नाही, तर जीवात्म्याच्या कर्माच्या द्वारा कर्म तर उत्पन्न होतं, आणि त्याचं फळ देण्यासाठी म्हणजे ईश्वर देतो. मागच्या तुम्ही जीवात्मा इथं सांगितलं होतं, तर मग ते धरायचं काय, म्हणजे आत्मा का जीवात्मा धरायचं? मग नाही, सृष्टी उत्पत्ती ईश्वर करतो, त्याच्यात काही शंका नाही. आणि जीवाच्या कर्माच्या द्वारा, मग त्या जीवाच्या आणि आत्म्याच्या नाही, तर जीवात्म्याच्या कर्माच्या द्वारा सृष्टीची उत्पत्ती, म्हणजे पुढचं त्याला योनी दिल्या जातात त्या सृष्टीमधल्या. एवढाच विषय, बाकी काय. तुम्हाला काय त्यात काय दुसरं होतं? नाही, मला असं म्हणायचं होतं की प्रलयकाली जी सृष्टी ससंज्ञक आत्मस्वरूपात लीन झाली होती, ती सृष्टी प्राण्यांची कर्मे फलोन्मुख झाली असता, तर इथं मग जीवात्म्याचं सांगितलं होतं. मग जीवात्मा का आत्मा, म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर धरायचा. मागच्या जीवात्मा सांगितलं होतं. काय म्हणतात?
तुम्ही तिथं बघा ना ती बरोबर आमच्या सांगितलं होतं ते तरी पण जे आत्म्याच्या नाही म्हणून अच्छा आज काय म्हटलं आत्म्याच्या नाही म्हणून सांगितलं. तर मला असं म्हणायचं होतं तिथं जीवात्मा कशी काय सृष्टी उत्पन्न करू शकते ना. ही ओळ आलती ना तीच प्राण्यांची कर्मे फलनमुख झाली असता आत्म्याच्या इच्छाद्वारा पूर्वीप्रमाणे व्यक्त झाली असं ह्यांनी लिहिलेलं आहे, पण आत्म्याच्या नाही. तर मग जीवात्म्याच्या आणि इच्छेच्या द्वारा म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या द्वारे अशी संगती लावा. नाही पण सृष्टी ईश्वर निर्माण करतो ना, मग जीव कसं निर्माण तो करतो आणि कर्म याच आहे ना. जीव हा कार्य आहे त्यातला आणि ईश्वर हा कारण आहे. म्हणून मग फलोन्मुख झाले प्राण्यांची कर्मे फलोन्मुख झाली असता आत्म्याच्या इच्छाद्वारा असं म्हणण्यामध्ये जीवात्म्याच्या इच्छाद्वारा बस जीव शब्द पुढे लावा संगतीला वासनेद्वारा. जीवात आणि इच्छा म्हणजेच वासना. इच्छा म्हणजे आपण आता ईश्वराच्या इच्छेने झाली म्हणून. तर आता ईश्वराची न धरता जीवाच्या वासनेच्या द्वारा पूर्वीप्रमाणेच ती काय झाली व्यक्त झाली असं दिलं ना ते. म्हणजे जीवाच्या वासनेच्या म्हणजे इच्छेच्या द्वारा व्यक्त झाली. लागली संगती. जीवाच्या वासनेच्या द्वारा व्यक्त होते आणि कर्म त्याच्यात जातो. असा जीवच नाही ज्याच्याजवळ कर्मसाठा नाही. प्रत्येकाकडं भाकरी बांधलेल्या आहेत खाण्यासाठी. कोणाकडे भोजन नाही असं नाही. तर हे संचित रूपी भोजन सगळ्यांकडे तयारच आहे. पुढे मग नामरूपांचा जर तत्स्वरूपात लय झाला ती व्यवहाराला अयोग्य होऊन जाते. बरोबर. आणि तिचा प्रलय होतो. नामरूपाला अयोग्य प्रलय झाल्या नामरूपाला अयोग्य झाली आणि व्यवहार कशाने होतो नामरूपाने हा व्यवहार होत असतो. आमका आणा काही आणायचं असेल तर लगेच त्याचं नाव आहे ना आणि त्याचा आकार म्हणजे रूप. तर याच्याद्वारे सगळे व्यवहार होतात. सृष्टीचे उत्पत्ती प्रलय तिच्या व्यक्त अव्यक्तावर अवलंबून आहे. मग ईश्वर जगाचे कारण आहे याविषयी काहीतरी सृष्टी सुद्धा प्रमाण आहे. बरोबर त्याचा अनुवाद केलेला आहे. हरी खम वायाग्नि जलर योष खम वायाग्निर्जलोर खम वायाग्नि जलर योष खम वायाग्नि जलोर्वे योष खम वायाग्निर्जलोर्योष हरि ध्यन्य देहा क्रमादमी ध्यन्य देहा क्रमादमी खम वायाग्नि जलोर्योष ध्यन्य देहा क्रमादमी क्रमादमी खम वायाग्नि जलोर्योष संभूता ब्रह्मणस्तस्मात् तस्मात् केलं तरी चालतं. म्हणजे उच्चार म्हणून मग नंतर देचा ए म्हणायचं. ए तस्मात् आत्मनोऽखिलाः संभूता ब्रह्मणस्तस्मात् एतदात्मनोऽखिलाः एतस्मादात्मनोऽखिलाः संभूता ब्रह्मणस्तस्मात् संभूता ब्रह्मणस्तस्मात् एतस्मादात्मनोऽखिलाः खम वायाग्नि जलोर्योष ध्यन्य देहा क्रमादमी संभूता ब्रह्मणस्तस्मात् एतस्मादात्मनोऽखिलाः संभूता
खं वायग्नि जलोर्योषाध्यन्नदेहाक्रमादपि सम्भुता ब्रह्मणस्तस्मात् एतस्मात् मनोऽखिलाः खं वायग्नि जलोर्योषाध्यन्नदेहाक्रमादपि सम्भुता ब्रह्मणस्तस्मात् एतस्मात् आत्मनोऽखिलाः खं वायू खं म्हणजे आकाश वायू अग्निः जलः जलम असं असतं अनुस्वार आहे का तिथं नाही जल तर तिथं जलम अनुस्वार पाहिजे होता जलम ठीक आहे किंवा जलह असं करावं लागेल कारण जलो केलंय ना त्यांनी तर जलह करा आणि लोचा उ निघाला असं आहे उर आणि वरती वी आलेला आहे व आलेला आहे तो तर उर्वी 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 म्हणजे पृथ्वी खम वा म्हणजे खम वायुः अग्निः जलः उर्वी औषधम औषधः औषधः न औषधः अन्नम अन्नम अनुस्वार आहे का नाही मग अन्नच अन्न देहाः क्रमादमी संभूता ब्रह्मणः तस्मात् एतस्मात् आत्मनः अखिलाः ऐका परत आता खम वायू अग्नि जल जलः उर्वी औषध औषध्य ध्यय औषध्य अन्न ध्यचा ध केला तरी चालेल आणि अ निघेल अन्न देहाः क्रमादमी संभूता ब्राह्मण संभूताः निघेल का संभूताः केलंय त्यांनी केलंय संभूताः ब्रह्मणः तस्मात् एतस्मात् आत्मनः अखिलाः बरेच पद्धतीने सांगा आता सुरू येत आहे तुम्ही वायू अग्नि जलः उर्वी औषध औषध आणि अन्न देहाः क्रमात् अमी संभूताः ब्रह्मणः तस्मात् एतस्मात् आत्मनः अखिलाः तर याच्यामधला हा विषय सांगतायत की क्रमादमी क्रमात अमी आम्ही असं झालंय नाही का क्रमादमी क्रमात आम्ही हे लक्षात ठेवा तर आम्ही हा मी म्हणलं ना आम्ही कुठून काढलाय मी तर इथंच आला हा आम्ही अखिला हा खम वायू अग्नी जल उर्वी औषध अन्न आणि देह त्याला क्रम आहे क्रमात म्हणजे हा क्रम कसा आलेला आहे हे सर्व आम्ही म्हणजे हे सगळे अखिला हा म्हणजे अखिला बी आलेला आहे पद खात नंतर शेवटला तर अखिला हा म्हणजे हे सगळे हे आम्ही म्हणजे हे सगळे म्हणजे कोणते कोणते तर खम म्हणजे आकाश आकाशापासून वायू झाला वायूपासून अग्नी नंतर अग्नीपासून जल जलापासून पृथ्वी पृथ्वीपासून औषधी औषधापासून औषधी आणि त्याचप्रमाणे औषधापासून नाही म्हणायचं औषध आणि अन्न आणि अन्नावरती देह अशा प्रकारची कार्यकारण संगती आलेली म्हणजे सृष्टी कशी उत्पन्न केली या परमात्म्याने असं तैत्तरीय उपनिषदामध्ये अशा आशयाचा जो श्लोक आला होता तो असा आलेला आहे इत्यादी पदार्थ तस्मात म्हणजे ते अशा प्रकाराने ते तस्मात म्हणजे ह्या आत्मना ब्रह्मणा क्रमात संभूता संभूता म्हणजे उत्पन्न होणं आत्मना म्हणजे आत्मरूप ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मापासून क्रमाने उत्पन्न झालं कशापासून काय झालं तर ही सृष्टी आत्मना आकाश संभूत अशी एक सृष्टी येऊन गेली अशी श्रुती येऊन गेली तुम्हाला मागं आता इथं एक श्रुती आहे तिची श्रुती सांगते की तस्मात् एतस्मात् आत्मनः ब्रह्मणः क्रमात् संभूता
म्हणजे आत्म्यापासून आत्मरूप ब्रह्मापासून काय झालेले ते सृष्टी उत्पन्न झाली, क्रमाने उत्पन्न झाली असा भाग सांगितलेला आहे आणि हा तैत्तरीय उपनिषदातला आहे. चला, वेगवेगळ्या उपनिषदात सृष्टीच्या उत्पत्तीचा विषय गेलाय. आता एवढ्या दिवस गेला. ऐतरीय, तैत्तरीय आणि छांदोग्य उपनिषदामध्ये अचानक एकदम सृष्टीची उत्पत्ती होते असं लिहिलं. ऐतरीय उपनिषदात पंचमहाभूतापासून, तैत्तरीय उपनिषदात तीन भूतांपासून सांगितले ना. ऐतरीयमध्ये तीन, तैत्तरीयमध्ये पंचभूत, ऐतरीय असं उत्पन्न. तर या सृष्टीचा क्रमाच्या विषयी अशा प्रकारची वेगवेगळी श्रुती वेगवेगळं भाषण करते. मग ते जीवाला भुलवते का? तर जीवाला भुलवत नाही, तर खोट्या पदार्थाच्या उत्पत्त्या अशाच कथन कराव्या लागतात. आता इथे जो विषय आलेला आहे तो तैत्तरीय उपनिषदातला आहे आणि त्याच्यात क्रमाने सृष्टीची उत्पत्ती झालेल्याचा विषय सांगतायत की आधी आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली. हे तर सगळं मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे तैत्तरीय उपनिषदात पंचमहाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती क्रमाक्रमाने झाली. नंतर पुढे जाऊन औषधी तयार झाली, अन्न तयार झालं आणि देह तयार झाली आणि त्याच्यावरती मग आपोआपच सृष्टीमध्ये सृष्टी सिद्ध झाली. देह जर तयार झाले तर देहाचा आणि अन्नाचा अशा प्रकारचा संबंध झाला. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात भूत संभवः, यज्ञात भवति पर्जन्य, यज्ञात भवति पर्जन्य, अन्न, यज्ञात भवति पर्जन्य, पर्जन्यात धन संभवः. तर तिथे या श्लोकात भगवद्गीतेने सांगितलं की एकमेकापासून कसे अवलंबन कसे आहे. आधी अन्न आणि मग होते. यज्ञ जर केला तर पर्जन्य पडेल असं म्हटलं ना. पर्जन्य काय, कशाला कारण आहे? सुखाला कारण आहे. म्हणून तिथं त्या झालं. लोकांना आपल्याला अन्न का मिळतं? तर तुमचं पुण्य असतं म्हणून मिळतं. त्याच्या वाटा हिस्सा त्यामार्फत मिळत असतो. आता नाही सांगितलं का? तर यांचं कर्म या गवताचं जर भोगाचं असेल, पाणी मिळावं असं असेल तर त्याला काय मिळतो? पाऊस पर्जन्य मिळत असतो. तो कर्मातून यावा लागतो, तयार नाही केला जाणार, नवीन नाही तयार. आता इच्छा करून काहीच नाही होणार. तर पूर्वीचं कर्म जर तसं असेल तर त्याला फल प्राप्त होतं. म्हणून यज्ञात भवन्ति पर्जन्य, पर्जन्यात धन संभवः, कर्म समुद्भव, यज्ञात भवति पर्जन्य, यज्ञ हा कर्म संभूत संभवः, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात धन संभवः, यज्ञात भवन्ति पर्जन्य, यज्ञ हा कर्म समुद्भव. यज्ञ कर्म समुद्भव. तर हा श्लोकामध्ये हा विषय कसा आलेला आहे मागे भगवद्गीतेत आणि इथे तो विषय सांगितलेला आहे. तस्मात तस्मात. तर हे सगळं कुठून होतंय? तर आत्मरूप ब्रह्मापासून उत्पन्न झालं असं म्हणायचं. आता आत्मरूप ब्रह्मापासून उत्पत्ती. ब्रह्मापासून काय काय होतं? काहीच होत नाही. ब्रह्मापासून ना जगत झालं आणि आत्म्यापासून ना शरीर झालं. ईश्वर भाव दे, ईश्वर वाचक शब्द आहे. तर ईश्वरवाचकता एक घर धरावी लागेल किंवा कल्पित सृष्टी धरावी लागेल. अधिष्ठान आत्म्याला किंवा ब्रह्माला अधिष्ठान करायचं आणि त्याचा विवर्त कोण झाली? सृष्टी झाली. लागली संगती. म्हणजे याला आत्म्यापासून झालं म्हणण्यात आत्मा अधिष्ठान झाला आणि त्याच्यावर भासणारे सगळे पदार्थ आद्यस्थ झाले तरी काय अडचण नाही. चला, मध्ये ईश्वर मानून चाला. ब्रह्मा शब्द आलाय ना. अखिला म्हणजे संपूर्ण आलं त्यांनी दिलं. पहिल्या सुरुवातीलाच आहे. सुरुवात सुरुवातीला अन्वय अर्थाची सुरुवात वाचा ना. पण अखिला हा याचाच शब्द कुठे आहे? शेवटला, श्लोकाच्या शेवटला वाचा. आता वाचा सुरुवात. ईश्वर जगाचे कारण आहे याविषयी तैत्तरीय श्रुती ही प्रमाण आहे अशा आशयाने तेथील वाक्याचा अनुवाद करतात. श्लोक सांगितलाय
खम वायवाग्नि जलोर्योष जन्य देहा क्रमादमी संबुधा ब्रह्मण तस्मात् एतस्मात् आत्मनोखिलाः. अन्वयात सांगितलंय अमी अखिलाः खम वायवाग्नी जलोर योश धन्य देहा. हे सर्व म्हणजे आकाश वायू तेज जल पृथ्वी औषधी अन्न देह इत्यादी पदार्थ. तस्मात् एतस्मात् आत्मनः ब्राह्मणः क्रमात् संभूतः. त्या ह्या याच्यात पदच्छेद फक्त कळायला याचा अवघड होता. हा कुठला उर्वी हा शब्द उर्वी, हा पृथ्वीला उर्वी म्हणतात. पूर्वी आवणी हा आवड. आणि इथं जो आलेला आहे ना तो उर्वी आलेला आहे. तो एकत्रित आला ना तर त्याला बरंच डोकं लावावं लागलं. पूर्वीचे भ्रमण उर्वीचे भ्रमण याचं. तर हा उर्वी शब्द त्याच्यात आलेला आहे. पुढे लो असा शब्द आला ना, जलो लो मधून काय निघाला आणि ऊचा बिया केलाय ना त्यांनी, तो उर्वी असं करून पुढचा शब्द त्यांनी नाही दिला इथं आहे ना. त्यांनी नाही दिला. हा तर तिथं तिथे नाही आलेला, पण मग तो त्याला हा म्हणून तिथं डोकं लावावं लागलं. म्हणून हे लक्षात आलं. नाही तर ते पृथ्वी बसानाच तिथं कुठं म्हणले पृथ्वी कशी काय लिहिली यांनी, मग ते तो डोकं लावून मग चला. काय होतं काय वेळेला होऊन जातं ते सरळ तुम्ही पाहणार नाही, तिथं लिहिलं आहे तिथं आलेला आहे. मग तू आलाय कसा काय त्याच्यात अन्वय करून ठेवली पाहिजे ना. चला म्हणून लिहून ठेवा. तस्मात हा झालं का वाचून. हा ज्या अर्थी असा प्रकार आहे. श्लोक सांगितलाय पुढचा. आता ज्या अर्थी असा प्रकार आहे त्यात पुढे एक श्लोक सांगतात. बहुस्यामहमेवात बहुस्यामहमेवात प्रजा एति कामतः. बहुस्यामहमेवात प्रजा एति कामतः. तपस्त्वा सृजत् सर्वं. तपस्तपत्वा सृजत् सर्वं. जगदित्याह तित्तिरिः. तपस्तपत्वा सृजत् सर्वं जगदित्याह तित्तिरिः. तपस्तपत्वा सृजत् सर्वं जगदित्याह तित्तिरिः. बहुस्यामहमेवात प्रजा एति कामतः. तपस्तपत्वा सृजत् सर्वं जगदित्याह तित्तिरिः. बहु श्याम अहम एव अतः. बरेच पद्धती. प्रजा ये य कला आणि ये मधला ई काढून किती कामतः झालं वरचा. बहु श्याम अहम एव अतः प्रजायेय इति कामतः
तपहा तपहा तप्त्वा फळ अर्धा घ्यायचा आहे म्हणून तप्त्वा केलं. तप्त्वा सृजत सर्व जगत इति परत आला इति आह आणि तिरीही आहे तसा शब्द आहे. ऐका परत आता खालची लाईन राहिलेली की तपहा तपत्वा सृजत सर्व जगत इति आह तित्तिरीही. सांगा जोक साहेब. बहुश्याम अह एव अतः अहम मेचा बहुश्याम अहम एव अतः प्रजा एय इति कामतः तपः तपत्वा सृजत सर्वं जगत इति स्याह तित्तिरी. स्याह नाही का आता आह त्याचा आह जगत इति आह तित्तिरी. तर अजून त्याचा विषयी विश्लेषण केलेला आहे. अन्वयार्थात म्हणतात की अहम एव बहुस्या प्रजाये इति कामतः. कामत म्हणजे इच्छा आहे. एक अहम म्हणजे मी, एक एव बहुस्याम बहुरूपाने नटावं, प्रजाये म्हणजे प्रजेच्या रूपाने बहुत व्हावं, अशा प्रकारची कामत म्हणजे इच्छा. कोणाला आहे? ईश्वर. आता ईश्वराला इच्छा असते का अशी जर पहिली शंका केली तर ईश्वराला इच्छा आहे. आणि ईश्वराला इच्छा जर नसेल तर सृष्टीच होणार नाही. म्हणून त्याला इच्छाही आहे, पण मग त्यालाच मायावृत्ती म्हणतात आणि जीवाला अंतःकरण वृत्ती म्हणतात. आपले व्यवहार सगळे कशाने चालतात? अंतःकरण वृत्तीने चालतात आणि जीवाचे व्यवहार मायावृत्तीने चालतात. म्हणजे मायावृत्तीमध्ये अज्ञान नसतं म्हणून त्याची इच्छा सफल इच्छा घडलेली, त्याची इच्छा सफल झाली, त्याच्या इच्छेत अडथळाच नाही. मग त्याला काय इच्छा झाली? एकोहम बहुश्याम प्रजाये, ही श्रुती आहे त्याची मूळ. एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एकट्याने बहुरूपाने नटावं अशी त्याची इच्छा झाली. तो एकटाच बहुत कस काय होतो? जसे तुम्ही स्वप्नात कुटुंब बांधता. स्वप्नात कुटुंब बांधता का नाही? म्हणजे बायको कोण आहे स्वप्नात? तोच आहे. बायको, मुलं, आई, वडील, परिवार, मित्र, गोत्र सगळं त्रैलोक्य झाले, मनच त्रैलोक्य. स्वप्नीची सेना मीच झालो अर्जुनाच्या ओवीत म्हटलं. तेव्हा एकटाच बहुत होतो आणि याचा अनुभव आहे का नाही आपल्याला? आपल्याला अनुभव आहे. पण परत ते स्वप्न मिटलं की जागृतीत येतो, कारण स्वप्नावस्था ह्या जागृतीवर टिकलेली. वासनेचा विस्तार म्हणजे स्वप्न झाला. अविद्यावृत्तीने वासनेचा काय होतो? विस्तार होऊन स्वप्नाला गेला. स्वप्न पाहून झाला की परत अविद्येत आला. पण अविद्येचा ज्या वेळेला नाश होईल त्यावेळेला जगतरूपी स्वप्नाचाही नाश होतो. जसा साक्षी चैतन्य अधिष्ठानावरती जे अविद्यावृत्तीने स्वप्नाचा प्रताप दाखवला, तुम्ही जागा झाला. आता स्वप्नात ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही झाली. स्वप्नाला मिटवण्यासाठी म्हणून तिला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. 3 सत्तेंची लक्षणं केली. ब्रह्मज्ञानाशिवाय ज्याचा बाधच होत नाही तिला ब्रह्मज्ञानाशिवाय जिचा बाधच होत नाही तिला व्यावहारिक सत्ता म्हणतात. ब्रह्मज्ञानाशिवाय जिचा बाध होतो तिला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. ब्रह्मज्ञानाशिवाय जिचा बाध होतो ती प्रातिभासिक सत्ता. ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो ती व्यावहारिक सत्ता. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये एक चैतन्य ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो लगेच व्यावहारिक म्हणजे आता प्रातिभासिक स्वप्नाचा बाध झाला का नाही तुमच्या? तो ब्रह्मज्ञानाने झाला का ब्रह्मज्ञानाशिवाय? आता असणार हे जे स्वप्न पाहताय तुम्ही हे काय? स्वप्नच आहे. आत्माज्ञान महानिद्रा रूपितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्गमोक्षादि विभ्रमः. याचे ज्ञान नाही ती होय स्वप्न तैसे त्रिभुवन वाव झाले. वाहो झाले. माऊली म्हणतात तसं
ज्या वेळेला तो जागा झाला त्यावेळेला त्रिभुवन वाव झालं. पण जागा झाला, आता स्वप्नातनं जागा झाला तर स्वप्नच मिटून गेलं. पण जागृतीत जागा झाला. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी यस्याम जागर्ती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आता इथे कोण जागा झाला? मुनी जागा झाला. आणि मुनीने स्वप्न पाहिलं सारखं झालं. मग त्याला त्रिभुवन वाव झाले. तर त्याला स्वप्नातलं काय आणि जागृतीतलं काय दोन्ही एकच होतं. पण जागा झालेला आणि जागा झाल्यानंतर त्याला इथलं स्वप्न हे जे जगत दिसतंय ते जगतातला तो मिटला नाही. तर प्रारब्धवशात शरीर घेऊन बसला, पण निश्चय मात्र हे स्वप्न आहे असा होतो. याला बाद असं म्हणतात. तर बाधित झालं का नाही? जगत बाधित होऊन गेलं. आणि मग आता पुढे जन्मच राहिला नाही, कारण त्याने ब्रह्मज्ञानाने काय केलेलं आहे? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा यथैदांसी समित्वाग्निर भस्मसात कुरुते अर्जुना. ज्ञानाग्नीने कर्म साठा संपवला आणि त्याच्यामुळे तो पुन्हा जन्म घेणार नाही, परत गणपती बाप्पा करणार नाही. तेव्हा बरं काय गणपती नाही तर बसवत राहावं तुम्ही. आज गणपती बाप्पा आहे ना, म्हणले का महाराज गणपती तर दरवर्षी येतात. मग दरवर्षी येतात तर तुम्ही सुद्धा येताच की परत परत जन्म घेऊन. पुढच्या वेळेला तुम्हाला यायचं का नाही जन्माला? आला की बसवायचा, आला की बसवायचे. तर तेव्हा अहो गणपतीच तुम्ही व्हा ना. तुम्ही बसवतात काय? किती का ज्ञानात आहेत लोक, त्याला काय करणार आहे? तेव्हा हे त्याच्या पलीकडे पण बरे येतात. कमीत कमी मार्गाला तरी लागले, मार्गाला लागलेले बरे म्हणायचे. पण त्यांना गणपती कळाला का? नाही कळाला. नाही त्यांना कळणार बी नाही. तर मला ना सोपी गोष्ट नाही बरं. लोकांना देवी, आता देवी बी येणार आहे. देवी आली की देवीला चालले साधवाणीच पहाटेच उठून चालतात. महाराष्ट्र काहीच नाही करत. आम्ही कसे पहाटे उठून जातो, पाय 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 जातो. तुम्ही काहीच नाही करत. आम्ही तर चप्पल सुद्धा घालत नाही. किती नव्हते. त्यानंतर त्या देवीला विचारत सुद्धा नाही. तसे आता हे गणपती 10 दिवस करतील मजा बिजा. 10 दिवसानंतर त्याचा विषय संपला. चला आहे का नाही? मजेशीर आहे का नाही सगळा? तुम्हाला जोपर्यंत देवी बी कळणार नाही, देव बी कळणार नाही, गणपती बाप्पा कळणार नाही, काय नाही काय चाललंय. त्यासाठी शास्त्र कळे. शास्त्र देवाचं ज्ञान करून दे. ज्याला शास्त्र कळालं त्याचंच कल्याण आहे. बिगर शास्त्राने काहीच ते चाललंय. कारण एवढ्या लोकांना काय सांगणार, कुठून सांगणार? ते लोक तरी ऐकतात का? कुणी ऐकत बी नाही. तर त्याचं कारण पुढचे जन्म चालू आहेत त्यांचे टप्प्याटप्प्यामध्ये. तर आपला काय विषय चालला आहे? तर हा एकच परमात्मा या सृष्टीची उत्पत्ती करत असतो. एकोहम भवस्याम अशा प्रकाराची सृष्टी. अहम एव भवस्याम प्रजायेति कामतः. त्याला इच्छा होते. कशी होते म्हटलं तर निळोबाराय सांगतात. निळोबारायांनी सांगितलं ना, कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण हो 14 भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागविया माया चित्रधारी. एकला एकटाची झाला नानाकारी गगना एकला एकटाची झाला नानाकारी नंदनंदन सये बाळ ब्रह्मचारी हो. काय तो? ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचार्याला मुलं होतात का? बाळ ब्रह्मचारी. त्याला काहीच माय कुमारी बाळ ब्रह्म पिता पती ब्रह्मचारी असं आहे ना ते तर हा मूळचाच काय आहे? कर्णकुमारी. कर्णकुमारी पती जन्माला माझी उदरी मी झाली तयाची नवरी. नाही ते वेगळे दोन मिक्स झाले. तेव्हा चला तेव्हा तप हा तृप्त असं तप आलोचन करून त्याने, कारण त्याने सुद्धा हे कसे बनवले? तपाच्या द्वारे. त्याचा तप खास आहे. तप कसं होतं? जो संयतेंद्रिय झाला, अंतःकरण निग्रह, इंद्रिय निग्रह याच्याद्वारे तप बनतात. आपलं तप का होत नाही? आपण नेहमी भुकेलेच असतो म्हणून आपलं तप होत नाही.
निग्रह केला की तप होतात. ईश्वराला काय काय लागतं दुपारच्या भोजनाला? काय दुपारच्या भोजनाला ईश्वराला काय काय लागतं? सर काहीच नाही त्याला आपल्याला खातच नाही, तो काही खात नाही पित नाही. आणि त्याला ते 3 शरीर आहेत का नाही, तरी सुद्धा तो काही खात नाही. देव सुद्धा काही खात नाही. खातो का देव? सगळ्यांचं जेवणच त्याचं जेवण त्याचं आहे. जेवण. तर त्याचंच नाव हा निग्रह करतो तो. आणि त्याच्या तपाच्या द्वारे सृष्टीची उत्पत्ती होते. तेव्हा तप हा तृप्त्वा तप्त्वा, तप हा तप्त्वा आलोचन करून आता हा सर्वम जगत असृजत इति. असृजत पदाचा अर्थ दिला होता निर्माण केले. असृजत पदाचा आणि सृज पदाचा अर्थ, सृज पदाचा अर्थ करीन, करीन असा होता. म्हणजे सृजय भविष्यकाळ असा येतो. सृजय या पदाचा अर्थ भविष्य आहे. आणि असृजत पदाचा अर्थ उत्पन्न निर्माण केले असा होतो. तर अशा प्रकाराने त्याने असृजत निर्माण केले असं कोण म्हणतं? तित्तिरी. ही तित्तिरी म्हणजे तैत्तरीय उपनिषद, त्याचंच नाव तित्तिरी असं केलेलं. चालेल. ज्या अर्थी असा प्रकार आहे श्लोक सांगितलाय हा बहुश्यामहमेवात प्रजा एति कामतः तपस्तपत्वा सृजत सर्वं जगदित्याह तित्तिरिः. अन्वयार्थ सांगितलाय अहम एव बहुश्याम प्रजा एय इति कामतः. मीच अनेक व्हावे, मीच अनेक व्हावे. अवघी एकाची चवीन तेथे कैचे भिन्ना भिन्ना. वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. तुकोबाई सांगतात अवघी एकाची चवीन. मग एकाची वीण असेल तर पाहो हे तर जगात तर सगळे भेदच भेद दिसू राहिले आम्हाला. अहो तुमच्या दृष्टीला दिसतात, वास्तवात नाही. वास्तवात भेद आहे का सरपंच? नाही, वास्तवात भेद नाही. त्याच्यात सगळी एकाची सवय नाही. पण इतकं आता त्याच्यातही माणसं माणसात नीट नाही ना. ते माणसांना जनावरांच्या कधी प्रेम करायचे नाही. बाकी भूतसृष्टीवर आमचे संत बघा बरं तुम्हाला पाहते, त्यांना सगळी सृष्टी भूतमय देव वाटते. आणि तीच भेदयुक्त पुरुषाला सगळा भेदच दिसतो. आणि परमार्थ हा भेदाच्या नाशासाठी केला जातो. काय तिसरा तरंग आता सुरू झाला. सद्गुरूंकडे गेल्यावर काय जायला पाहिजे? भेद जायला पाहिजे. भेद राहत असेल तर तो काय केला तिकडे तेव्हा? म्हणून भेदाचा नाश करा. भेद उपजत आहेत जीवांकडे, ते शिकवावे लागत नाही. अनादिकालापासून भेदातच राहतात आणि लोक बी राहतातच ना. सगळे जीव राहतात. हे नाही आमचे, ते आहे पलीकडले, ते आहे परक्यांचे, ते तमकय फालना नाही, सगळं चालू त्यांचे व्यवहार असे भेदात राहतात. संपूर्ण सृष्टी ही एका परमात्म्यापासून झाली, तर भेद आहेच कुठं तेव्हा? तर याला भेद म्हणजे चित्तातला भेद पूर्ण मावळला तरच जीव मुक्त होतो, नाही तर नाही होत. भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सिद्ध करा. सिद्ध करा का सत्य करा? सत्य करा. सृष्टी निर्माण झाली असं नाही लागत ना. कोणी निर्माण केली? एकानी का अनेकांनी? म्हणून भेद राहिला का? नाही राहिला. पण एकाने अनेक निर्माण केले हा भेद आहे. एकाने एकच आहे का? एकटा एकच राहिला असता तर भेद नसता झाला. पण एकाला अशी इच्छा झाली की मी अनेकात व्हावं. आणि अनेकात का व्हावं? तर व्यवहार करायला. व्यवहार करायचा असेल तर अनेक लागतात का एक लागतं? एकात व्यवहार होत नाही. मग अनेकात झाले. मग अनेकात तयार झाले. इथं मुख्य विषय कोणता माहिती का? अनेक झाले याच्यात काय बिघाड नाही झाला. अनेकात अनेकत्व पाहिलं हा बिघाड. द्वेष मत्सर भेद हे तयार झाले. हाना मार्या, तो त्याला मारतो, तो त्याला मारतो. कोण कोणाला मारतो? त्यालाच मारतो. कारण मारणारा आणि मरणारा हे दोन्ही कोण आहे? बुद्धिभेदाशी ज्या वेळेला हे कळालं ना त्याला, त्यावेळेला फार खास आनंद आहे. कारण म्हणतो की काहीच नाही, अख्खं विश्व तर मीच आहे ना, एक मीच आहे ना. त्यामुळे कुठेच जागा नाही.
दुःखालाही जागा नाही राहील. माणसं दुःख कशामुळे करतात? भेदच दुःखाला कारण आहे. द्वितीयात वयम भयम भाव. आणि ज्या वेळेला तुझे जवळ घडे तव संसार तोडले आपुलीने तोंडे बोलली. तेव्हा चला काय म्हणतात ऐका. अधिक्याने उत्पन्न व्हावे अशा इच्छेने तप हा तप म्हणजे आलोचन करून त्याने अतः सर्व जगत सृजत इति तित्तिरिहि असृजत सृजत कुठे तुमच्या यात सृजत आलंय का? असृजत पाहिजे. आता हा सर्वम अनुस्वार बी नसेल तुमच्याकडे आहे का? आता हा सर्वम जगत असृजत. सृजत नका अ लावा त्याला. मूळ श्लोकात आलाय ना असृजत. असृजत म्हणजे निर्माण केले. खाली बी अर्थात केलंय ना निर्माण केले. मगाशी सांगितलं तुम्हाला. सृजय पदाचा अर्थ करील आणि असृजत पदाचा अर्थ निर्माण केले. नकारार्थी अ नाही धरायचा, नाही तर ते तुमच्या डोक्यात फिरत. अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही आणि असं काय सांगतात तर तसा अर्थ नाही. अतः सर्वम जगत असृजत इति तित्तिरिहि आह. यापासून सर्व जगत निर्माण केले असे तित्तिरी सांगतो. तित्तिरी म्हणजे वेदच आहे. म्हणजे तित्तिरी म्हणजे तैतरी उपनिषद रूपी वेद सांगतो. प्रकाश सांगितलाय. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय अरण्यकातील ब्रह्मविदोपनिषदात सत्य ज्ञान व अनंत हे ब्रह्माचे लक्षण आहे असे सांगून असे पूर्वीच होऊन गेले एकदा. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही तैतरी उपनिषदातली श्रुती आहे. म्हणजे तो कसा आहे ब्रह्मविदोपनिषदात तैतरी अरण्यातील ब्रह्मविदोपनिषदात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे ब्रह्माचे लक्षण आहे असे सांगून पुढे त्याच्यापासून आकाश उत्पन्न झाले. आत्मना हा आकाश हा संभूतः अशी वेदाची श्रुती आहे. आकाशाने मर्यादित झालेल्या ब्रह्मापासून वायू तशाच वायूपासून अग्नी, अग्नीपासून उदक हा, उदक म्हणजे पाणी, उदकापासून पृथ्वी, पृथ्वीपासून औषधी व वनस्पती. पृथ्वी सोम भूत्वा रसात्मता. सोम भूत्वा रसात्मकः काय गामाविश्यच्च भूतानि धारयाम्य हमोदसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. 9वा अध्याय 15वा अध्याय काहीतरी श्लोक असेल पहा. सोम म्हणजे चंद्राच्या. गामाविश्यच्च भूतानि धारयाम्य हमोदसा पुष्णामि चौषधि सर्वा. चौषधी म्हणजे औषधी. औषधी सोम म्हणजे चंद्राच्या. चंद्राच्या प्रकाशात औषधी निर्माण होतात. रस उत्पन्न होतो त्याच्यात भगवंत निर्माण करतात. चला त्यांच्यापासून अन्न व अन्नापासून देह असे पदार्थ उत्पन्न त्यांच्यापासून अन्न आणि अन्नात भवंती भूतानी. म्हणजे अन्नापासून कोण होतं? भूत होतात. अन्नावर भूत जगतात. चल असे सांगितले आहे. शरीराला सुद्धा अन्न म्हटलेलं आहे ना. अन्नमय कोश त्याचं नावच अन्नमय कोश. भक्ष्य आहे ना ते. भक्ष्य आहे. अन्न आहेच. शरीर हे अन्न. प्रत्येक शरीर ही अन्न आहेत. कारण ते दुसऱ्याची भक्ष्य आहेत. दुसऱ्याची वाघाच्या दृष्टीने आपलं शरीर अन्न आहे. त्यामुळे भूक लागली काय हो लेखा ते आंबे जोगायचे होते. काय नाव त्यांचं? जगन्मित्र नागा. त्या नागाला म्हणजे ते नाग्या म्हणायचे त्यांना लोक. कारण ते कामाला होते राजाकडे तर त्याला ते येडपट समजायचे. ते साधू होते. आणि त्याला म्हटले आहे तो म्हणला राजाच्या त्यांच्याकडे कामाला होते. त्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. ते म्हणले आता गेल्या तिथं तर ते म्हणले मला काही काम आहे का नाही लागणार. तसे आमचे ताते आल्या विचारतात मला काय आहे का काही काम. त्यामुळे मला काही काम. ते म्हणले काय नाग्या तुला काही काम नाही. तू असं कर जा वरातीला आपल्याला वाघ लागतोय. वरातीत पुढे जाण्याला वाघ लागतो. ते वाघ घेऊन ये. जे चित्ताचे शूर
सरळ असतात ते गेलं ते रानात वनात त्यांनी चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र व्याघ्र सर्प गेला आणि कानाला धरून वाघाला घेऊन आला. वाघाने का नाही खाल्लं? भक्षय का नाही? म्हणजे पहा, आपल्याकडे जर दोष असेल तर आपल्याला ते पीडा देतात आणि आपल्याकडे दोष नसेल तर ते पीडा देऊ शकत नाही. वाघ सुद्धा देवच आहे, बरोबर, परमात्माच आहे. आणि खाल्लं तर काय फरक पडला? कोणी कोणाला तो वाघही देवच आहे, खायला त्याला तेही देवच. अशा पद्धतीने याची संगती. त्याने त्या नागाने त्याचं आयुष्य संपलेलं नव्हतं, त्यामुळे मरेल कसा? आणि मग ती वाघाला धरून आला कानाला, डरकाळ्या मोवळ फोडतच आला तर वाघ वाघाच्या धर्मात त्यांनी कानाला धरलं होतं, त्यामुळे शांत होत. आणि मग ज्या वेळेला ती लोकांनी पाहिलं, अरे म्हटले ते येड्या ना म्हणजे काय आणलं, वाघाला धरून आलं. पण हे कळालं पाहिजे ना, वाघ कस काय येड्याला येईल. तिथून पुढे साधू प्रकाशित झाले की जगन मित्र नागा, जगाचे मित्र झाले. गणपती बाप्पा, गणपती आला ना, थांबा थोडा वेळा आत्महत्या ठेवते. हा, मग गणपती बसवायचं काम सगळ्यांनी करायचं. मंदिरातला गणपती बसवा. चला सांगा आपलं वाचा. नंतर त्याला मी आता भाऊ व्हावे अशी इच्छा झाली. तिथं 3 आकडा काय टाकलेला आहे? 3 मी आता भाऊ व्हावे. हा, मी आता बहु व्हावे. त्या 3ऱ्या श्लोकातलं मी आता सृष्टी करावे असा आला 4 तरी येतं हे केलेलं. कुठं 3 आकडा टाकला? माझ्या ह्याच्यात नाही. कसं झालं असेल? 3 आकडाला खाली जा. भावे असं ते तर असं 3 झाले खाली. भावे 3 केले. 3 आकडा नाही, अर्धविराम आहे तो. मीला वरती आलता का? मीला स्वल्प विराम आलता का वरून मीच्या टोकाला? हा, तर ते करता करता 3 पडलाय त्याचा. 3 काढून टाका, त्याचा काही संबंध नाही. अवतरण चिन्ह त्या 3च्या जागेवर ते अवतरण चिन्हाचा अर्धा भाग. मी आता बहु व्हावे अशी इच्छा झाली. ही इच्छा होताच त्याने विचार केला, कारण विचार म्हणजे ज्ञान हेच परमेश्वराचे तप आहे. बरोबर, कारण विचार म्हणजेच ज्ञान हे भगवंताचं काय आहे? तप आहे. सृष्टीविषयी विचार करून त्याने यज्ञ यावत जगत निर्माण केले इत्यादी वर्णन केले आहे. सारांश ह्या श्रुतीवरूनही ईश्वर संकल्पद्वारा सृष्टी करतो असे सिद्ध होते. यावरून काय सिद्ध केलं आपल्याला? एकंदरीत काय होतं? ईश्वर संकल्प की ईश्वर हा सृष्टीचा उत्पन्न करता आहे, जीव हा सृष्टी उत्पन्न करत नाही, तो कार्यरूप आहे. आणि याला पुष्टी देण्यासाठी 2-3 श्रुत्यांचा आधार घेऊन सिद्ध काय केलं? आता सारांश या श्रुतीवरून ईश्वर संकल्पाद्वारा सृष्टी निर्माण करतो. आतापर्यंत एवढा विषय सिद्ध झाला. आता सामवेदाच्या छांदोग्यातही ब्रह्माला जगत सृष्टित्व सांगितलं आहे. ते कसं ते पुढच्या वेळेस पाहू. तर म्हणजे अजून विषय चालूच आहे. आणि अजून पुढचं काय घ्यायची? त्यांना छांदोग्यातली श्रुती घ्यायची. कुंडली करदा हरी श्री ज्ञानदेव